नमस्कार मंडळी, पूजाज किचन अँड व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर छान पाऊस पडतोय आणि काहीतरी वेगळं खायचं म्हणून मी आज बनवली आहे पावभाजी। तर चला बघूयात। इथे मी भाजी घेतली आहे, मटार, शिमला मिरची, फरसबी, फ्लॉवर आणि बटाटे। तर आता हे सगळं मी एक कुकरमध्ये 3 शिट्ट्या लावून शिजवून घेणार आहे। भाजी शिजते तोपर्यंत मी इथे 5 टोमॅटो घेतलेत छोटे आणि 2 कांदे घेतलेत। तर आता ह्याची मी पेस्ट बनवून घेणार आहे। आता ही कांद्याची पेस्ट मी एका भांड्यात काढून घेते आणि त्याच भांड्यामध्ये आपण टोमॅटोची पेस्ट करून घेणार आहोत। आपली टोमॅटोची पेस्ट झाली आहे आणि भाजी शिजली आहे। ती आता आपण एका ताटात काढून बटाट्याची सालं काढून घेणार आहे आणि सर्व भाजी मॅश करून घेणार आहे। भाजी मॅश करून झाली आहे। आता एक भांडं ठेवणार आहे गॅसवर, त्याच्यात मी तेल घालून घेणार आहे आणि थोडंसं बटर पण घालून घेणार आहे। इथे तेल तापलेलं आहे। याच्यामध्ये जी आपण कांद्याची पेस्ट करून घेतली होती ती पेस्ट मी याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे। इथे कांदा थोडा शिजल्यानंतर आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालून घेणार आहे आणि परत चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि शिजवून घेणार आहे। इथे आपला कांदा शिजलेला आहे। याच्यामध्येच मी जी टोमॅटोची प्युरी बनवून घेतली होती ती टाकून घेणार आहे आणि तेल सुटेपर्यंत छान हे शिजवून घेणार आहे। टोमॅटोलाही छान तेल सुटलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहे। त्याच्यानंतर थोडं लाल तिखट घालणार आहे। मी थोडं कमी घालणार आहे। तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही आणखी घालू शकता। पावभाजी मसाला घालून घेणार आहे आणि थोडी हळद घालून घेणार आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे। आता हे खालून करपायला नको म्हणून मी ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालून घेणार आहे। म्हणजे जे भाजी शिजवलेलं पाणी होतं त्यातलंच थोडंसं पाणी घालून मिक्स करणार आहे। आता आपला मसाला छान मिक्स झाल्यानंतर जी भाजी मॅश करून घेतली होती ती ह्याच्यात घालून घेणार आहे आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे। आता हे मी चांगलं मिक्स करून घेतले। ह्याच्यामध्ये आता आपण पाणी घालणार आहोत। पुन्हा तेच भाजी शिजवलेलंच पाणी घालून घ्यायचं आहे थोडं आणि हलक्या हाताने सावकाश सावकाश मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं मीडियम गॅसवर हे आपण शिजवून घेणार आहोत। बघू शकता इकडे पावभाजी आपली रेडी आहे।
आता ह्याच्यावर वरून बटर आणि कोथिंबीर घालून घ्या. तवा गरम झाल्यावर त्याच्यावर बटर घालून पाव गरम करून घेणार आहे. इथे आपले पाव पण गरम झालेले आहेत आणि आपली पावभाजी खाण्यासाठी रेडी आहे. आणि तुम्हाला जर चीज आवडत असेल तर वरून छान चीज किसून घ्या. आपली पावभाजी रेडी आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.